जमीन सारलेली आहे. निवृत्तीनाथानं ज्ञानदेवांना जवळ बोलवून घेतलं. ज्ञाना, आता पद्मासनामध्ये बस. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे अष्टांग योग साधनेच्या पायऱ्या आहेत. प्राणायाम ही चतुर्थ पायरी आहे. ऐकणाऱ्याला कदाचित झोप येऊ शकते, पण ऐका, हे थोडंसं कठीण आहे, पण ऐकलं पाहिजे. यम नियमानं अनुलोम विलोम आसन सिद्ध करावा, प्राणायामाची गती रोखावी, अंतरकुंभक बहिर्कुंभक. ज्ञानोबा, आपल्या गुदद्वारापासून नाभीच्या अंतराजवळ 4 बोट अंतरावर 72 नाड्यांचा समन्वय आहे. त्यामध्ये प्रमुख नाड्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना आहेत. त्या नाड्यांना कैद करणारी एक महाभगवती कुंडलिनी महाशक्ती प्रत्येकाच्या गुदद्वाराच्या तत्वनिष्ठपणानं 4 बोट अंतरावर आहे. सगळ्यांच्या पोटात, इथं बसलेल्या सगळ्यांच्या, माझ्या सहित ऑपरेशन करून पाहताना दिसणार नाही. ही कुंडलिनी आहे. तिला जागृत करणं म्हणजे योगाची साधना आहे. शरीरामध्ये अष्टचक्रांचा प्रवाह आहे आणि म्हणून प्राणायामाद्वारे गती आणि गरमीद्वारे कुंडलिनीचं तोंड उघडल्या जातं. हे फार विस्तारपूर्वक आहे. ज्याला हे जाणून घ्यायचं त्यानं माय ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय ध्यानपूर्वक वाचावा आणि ऐकावा, म्हणजे कुंडलिनी योग काय आहे तो आपल्याला कळेल. गती आणि गरमीनुसार कुंडलिनीचं मुख उघडल्या जातं आणि मग आपल्या गुदद्वारापासून मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंतच्या अष्टचक्राचं भेदन करत ती कुंडलिनी चालत असते आणि एक एक चक्राचं भेदन करत करत ती अमृत कुंडापर्यंत जाण्याचा प्रवास करते. ब्रह्मरंध्रामध्ये इथे अमृताची वाटी आहे, म्हणजे असा एवढासा खड्डा आहे ज्याच्यामध्ये अमृताचे काही थेंब आहे. ती तो प्रवास करता 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 ती एक शक्ती आहे, त्या अमृत कुंडाला ती हलवते आणि मग अमृत कुंडाद्वारे शिव आणि शक्तीचं मिलन होतं आणि त्याच काळामध्ये भ्रुकुटीमध्ये एक ज्योत निर्माण होते, त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. अशा काढणे योग्याचं शरीर हे फार विदीर्ण होतं. त्याच्या हाडाचा सगळा सापळा होतो. लसणाच्या पाकळीप्रमाणे त्याची कांती होते, पण चेहऱ्यावरचं तेज मात्र 1000 सूर्यानं उमटावं असं असतं. म्हणून योग्यांचं सौंदर्य हे शृंगाराचं नसतं तर साधनेचं असतं, म्हणून ते सुंदर दिसतात. हे जेवढं मी सरळ आणि सोपं सांगितलं तेवढं करायला सोपं नाही आहे. पहिलं मेरूच्या शिखरी तो योगी निरंकारी, मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. दत्तगुरूंचं ध्यान खेचरी मुद्रा आहे आणि या सगळ्या गती करत असताना हा सगळा ध्यास योग विद्येचा निवृत्तीनाथांनी त्र्यंबक पंथांच्या समाधीस्थळी माऊली ज्ञानोबरायांना सांगितला. त्यासाठी पूर्ण 2.5 दिवसाचा काळ गेला आणि हा सगळा विधी सांगितल्यानंतर त्या त्या धारणेनुसार ज्ञाना असं कर, ज्ञाना असा श्वास घे, असं आसन कर, असं सगळं स्वतःच्या सान्निध्यात करून घेतलं आणि मग मात्र सई सांजाच्या वेळेला माऊलींच्या मस्तकावर थाप दिली आणि अलख निरंजन म्हणून उपदेश केल्याबरोबर दिव्य ज्योत प्रगटली आणि तिथे माऊलींचा एक अभंग आहे जो पुढच्या काळातला आहे, पण या वर्णनाचा आहे. त्याचा उत्तरार्ध असा आहे, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, 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 नाही रूप गुण वर्ण जेते तो हाय श्री हरी, पाहिला डोळे भरी, तो हाय श्री हरी, पाहिला डोळे भरी. ज्ञानदेव म्हणे ज्योती निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योती निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योती
हरे श्री हरे पाहिला डोळे भरे पाहिला डोळे भरे पाहिला डोळे भरे. सुंदर ज्ञान झालं. निवृत्तीनाथ हे ज्ञाननाथ ही पदवी माऊली ज्ञानोबरायांना देतात. 1 वर्षाचा काळ आपेगाव गावी गेला आणि 1 वर्षानंतर ही सगळी मंडळी पुन्हा आळंदीला परतली. 1 वर्षापर्यंत लक्ष्मी नावाची विठ्ठलपंतांनी मांडलेली बहीण हा सगळा परिसर स्वच्छ करायची, सगळ्या धारणा जपायची आणि म्हणून लक्ष्मीचं कौतुक केलं. पुन्हा एकदा सगळे गोळामेळानं त्या सिद्ध बेटामध्ये राहायला प्रारंभ करतात. आता मात्र या प्रवाहामध्ये आपेगावला सगळं खान पान व्यवस्थित चाललेलं होतं, पण आळंदीत पुन्हा भिक्षेचा संवाद आला. आळंदीत पुन्हा तो महाभयंकर दिवस प्रगटला. विठ्ठलपंतांनी आपल्या चिमुकल्यांसाठी भिक्षा मागायला जायचं. नाही नाही ते शब्द विठ्ठलपंतांना लोकांनी टोमणे मारायचे. घरी येऊन विठ्ठलपंतांनी रडत बसायचं. एक दिवशी अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम या पदावरचं विठ्ठलपंतांचं निरूपण चाललं होतं गीतेतलं. आणि हे निरूपण ऐकता ऐकता माऊली ज्ञानोबरायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबा, जर आपला श्रीकृष्ण, आपला बाळकृष्ण योगक्षेम वहाम्यहम करतो, तर तुम्ही एवढे बोलणे का खाता? कधीतरी लोकांना उत्तर द्या, कधीतरी त्यांना म्हणा माझं काही चुकलं नाही. आता मुलं बोलकी झाली म्हणून विसावा वाटला रुक्मिणी आई साहेबांना आणि पटकन उठून निवृत्तीला जवळ घेतलं. निवृत्ती बघ ना, आपला ज्ञाना किती गोड बोलतो रे. हो ना आई, ज्ञाना फार गोड बोलतो. पण आई, मला पण हा प्रश्न पडला, काय केलंय माझ्या आई बाबांनी असं?